विदर्भात आणि मराठवाड्यात आणि थोडंसं दक्षिण महाराष्ट्रात अत्यंत अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. शेतकरी असं म्हणतात की पुढची 10 वर्ष त्यांचं हे नुकसान भरून येणार नाही आणि त्यामुळे आज आपण विजय जावंदिया यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. ते शेतीतज्ञ आहेत, नागपूरमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं जवळून बघितलेलं आहे, अनुभवलं आहे आणि त्यांना त्याची खूप माहिती आहे. तर त्यांच्याकडनं आपण हे जाणून घेऊया की आम्हाला जे काही प्रश्न पडतात ते मी तुम्हाला विचारणार आहे. मुख्य म्हणजे आता तुम्ही मला सांगू शकाल की आता पाऊस थांबलेला आहे, पण अजूनसुद्धा शेतातलं पाणी आहे ते ओसरत नाही आहे असं आम्हाला सांगितलं जातं. तर आत्ता नेमकी तुम्ही विदर्भात आहात, नागपूरमध्ये, तर तुम्ही बरंच काही बघितलं असेल. तर आत्ता नेमकी शेतकऱ्यांच्या शेतीची स्थिती काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? कसं झालंय, काही भागात खूप अतिवृष्टी झालेली आहे. ते आपण पाहतोय की शेतकरी आपल्या शेतात पाण्यातच नाचतात आहेत. त्यांचं सगळं पीक, मग सोयाबीन असो, कापूस असो, भाजीपाला असो, ते सगळं पाण्यातच आहे. एक प्रकारे ते शेत म्हणजे तलाव झालेला आहे. काही भागात नद्यांना पूर आले आणि त्या पुरातनं जमिनी खरडून गेलेल्या आहेत. असं चित्र काही भागात आहे आणि हे फारच विदारक चित्र आहे. ज्या ज्या ठिकाणी असं आहे तिथे अप्रतिम हानी आहे. पण अजून एक दुसरं चित्र आहे जे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे की तिथे इतकी अतिवृष्टी झालेली नाही, पण शेतात पीक नाही. सोयाबीन जे आहे त्याला येलो मोझॅक झालेलं आहे, ते संपूर्णपणे गेलेलं आहे. एकरी 1 क्विंटल सुद्धा येणार नाही. कापूस जो आहे तो शेत दुरून पाहिल्यानंतर ते कापूस खूप चांगला दिसतो, पण शेतात जाऊन पाहिलं तर त्या कापसाला बोंडच नाही आहे. बॉल फॉर्मेशन जे म्हणतात तर ते झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की पाऊस नाही झाला, पण सतत ढगाळी वातावरण होतं. ढगाळी वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश नाही, सूर्यप्रकाश नसल्यामुळे फोटोसिंथेसिस नाही, फोटोसिंथेसिस नसल्यामुळे फळधारणा नाही, बोंड पकडली नाही आणि म्हणून नुसती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झालेली आहे. त्याच्यामुळे यंदा नुकसान सगळीकडेच आहे आणि हे नुकसान अशा वेळी झालेलं आहे की शेतकऱ्यांनी पेरणीपासून कापणीपर्यंतचा जवळपास सगळा पूर्ण खर्च करून टाकलेला आहे. तुम्ही ते शेतकरी जे सोयाबीनचं झाड दाखवतात आहेत, कापसाचं झाड दाखवतात, ते पहा तुम्ही. त्याच्यावर तुम्हाला शेंगा दिसतात आहेत, त्याच्यावर फुलं बोंड दिसतात आहेत. म्हणजे आता तो पीक कापणीच्या ह्याच्यात होता, पीक हार्वेस्ट करण्याच्या ह्याच्यात होता आणि अशा वेळेला हे नुकसान झालेलं आहे. माझा असा अंदाज आहे की सोयाबीन मध्ये कमीत कमी 20,000 रुपये एकरी आणि कापसामध्ये कमीत कमी 20 ते 30,000 रुपये एकरी त्यांनी खर्च करून टाकलेला आहे. म्हणजे हे पैसे एक प्रकारे मातीतच गेलेले आहे आणि सरकार हे मान्य करत आहे की 60 लाख हेक्टर मध्ये असं नुकसान झालेलं आहे. माझं असं मत आहे की 1 कोटी एकरात कापूस आहे आणि 1 कोटी एकरात सोयाबीन आहे आमच्या महाराष्ट्रात आणि हे सगळं नुकसान झालेलं आहे. आणि विचार करा की 20,000 कोटी जरी आपण धरले तर 2 कोटी एकर म्हणजे 40,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं जे इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याला जे मिळणार होतं ते वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की 10 वर्ष ते भरून निघणार नाही असं नुकसान आहे. पण आता जे सरकारने आता ऑगस्टपर्यंत मला वाटतं एक पहिली मदत जाहीर केली, ते साधारण 7,000 ते 8,000 रुपये असं प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता सप्टेंबरमध्ये ते नवीन मदत जाहीर करणार आहे असं सरकार जाहीर करतं आहे. दुसरीकडे शेतकरी हे 50,000 रुपये मागत आहेत मदत. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आत्ता जे सरकारने जाहीर केले जे 8,000 रुपये त्यांनी साधारण 7,000 ते 8,000च्या दरम्यान मिळणार आहेत, तर हे काही पुरेसे आहेत किंवा ह्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे किंवा कशी परिस्थिती? यांनी 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आणि 2 हेक्टर पर्यंत जाहीर केलेली आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे सगळ्या विचारवंतांना, अर्थतज्ञांना, सरकारला, विरोधी पक्षाला की 2023 मध्ये 13,600 रुपये हेक्टरी मदत दिली होती आणि 3 हेक्टर पर्यंत दिली होती. शिंदे सरकारच होतं ना तेव्हा, म्हणजे यांचेच उपमुख्यमंत्री तेव्हा मुख्यमंत्री होते. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की 23 मध्ये 13,600 दिले आणि आता तुम्ही 8,500 देता. ते कमी करण्यामागची तर्कसंगती काय आहे हो? काय शेतकऱ्यांचा खर्च कमी झालेला आहे? काय मंत्र्यांचा संत्रांचा पगार कमी झालेला आहे? मुख्यमंत्र्यांचा कार्यालयाचा खर्च कमी झालेला आहे? सगळ्यांचा महागाई भत्ता वाढलेला आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. मग कमी का केलं? तर्कसंगतीचं सांगा.
आणि 3 हेक्टरची इतका प्रचंड फटका बसलेला आहे निसर्गाच्या कोपामुळे, तर तुम्ही 3 हेक्टरची 2 हेक्टर कशी काय करता? तर्कसंगती काय याची? याचं तर उत्तर द्या. मग ते काय सांगतात की ही आम्ही आता दिलेली आहे पण नंतर आम्ही वाढवून देऊ. मग पहिले हे कबूल करा की आमची चूक झालेली आहे, 13,600च्या कमी मिळणारच नाही, त्याच्यात वाढवून देऊ. मी 50,000ची मागणी करतच नाही. मी काय म्हणतोय की 13,600ला इन्फ्लेशनच्या तुलनेत वाढवून 20,000 रुपये हेक्टरी करा आणि 3 हेक्टरच्या ऐवजी 4 हेक्टर पर्यंत जाहीर करा ना, कारण नुकसान प्रचंड आहे. पण तर्कसंगती पाहिजे ना तुमच्या सगळ्या निर्णयामध्ये. सरकारचं काय म्हणणं आहे की आता आम्ही दिली ही ऑगस्ट पर्यंतची दिली आहे आणि आता केंद्र सरकारकडनं जी मदत येईल त्या मदतीतनं म्हणजे आता तो तुम्हाला माहिती आहे पंचनामे होऊन तो अहवाल जाणार आणि मग केंद्र सरकारकडनं मदत येणार आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढची मदत जाहीर करणार आहे. म्हणजे ही फायनल मदत नाही आहे हे पहिलं ते सांगतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जी चर्चा ऐकली ती त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या सरकारमध्ये किंवा ह्याच्यात ओला दुष्काळ हा असा प्रकारच नसतो. दुष्काळ असतो जो म्हणजे कोरडा दुष्काळ ज्याला म्हणतात तोच असतो. ओला दुष्काळ हा नसल्यामुळे आम्हाला निकष कुठले आहेत ते आधी हे करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतरच आम्ही ही मदत जाहीर करू शकतो. आत्तापर्यंत ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो की नाही याबद्दलच खूप संभ्रम आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा की असा ओला दुष्काळ असतो का फक्त कोरडा दुष्काळच आपल्या ह्याच्यात आहे? नाही, मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये फार चांगली घोषणा केलेली आहे. त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलं की ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होते आहे सगळीकडनं. म्हणजे त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ओला दुष्काळ हे गॅजेटमध्येच नाहीये आणि याच्या पूर्वी सुद्धा कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाहीये. आपण दुष्काळ जाहीर करतो त्याला त्यांनी टंचाई सदृश्य परिस्थिती असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी हे सोपं करून टाकलंय. त्यांनी सांगितलं की ओला दुष्काळ काही जाहीर होऊ शकत नाही पण आम्ही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुष्काळ जसा जाहीर होतो तसं टंचाई सदृश्य परिस्थिती आहे हे मान्य केलेलं आहे आणि आम्ही आज हे ठरवलेलं आहे की असं जाहीर झाल्यानंतर ज्या काही मदती शेतकऱ्यांना दिल्या जातात त्या सगळ्या मदती त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत असा निर्णय आम्ही घेतलेला आहे हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग आता टंचाई सदृश्य परिस्थिती ही मान्य केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मदतीचे नॉर्म्स दिलेले आहेत ते सगळे यांनी लागू करायला पाहिजे ना. पण त्याच्यामध्ये पण दुष्काळ जाहीर केल्यानंतर जी मदत मिळते आणि टंचाई सदृश्य जाहीर केल्यानंतर जी मदत मिळते त्याच्यात खूप तफावत आहे मला वाटतं. नाही, त्यांनी असं सांगितलंय की पहिले दुष्काळ जाहीर करायचो आता टंचाई सदृश्य परिस्थिती आम्ही जाहीर करतो. पण त्याच्यात जी काही तरतूद आहे ती सगळी तरतूद आम्ही त्याची अंमलबजावणी करणार असाच त्याचा अर्थ होतो की नाही होत. आता त्यांनी काय केलेलं आहे, मी कृषी मंत्र्यांची सुद्धा पत्रकार परिषद ऐकली आणि कृषी मंत्र्यांना सुद्धा विचारलं गेलं की काही ठिकाणी कर्ज वसुलीच्या नोटिसेस आलेल्या आहेत तर तुम्ही काय करणार त्याच्यावर. आता जेव्हा दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि त्याच्या सगळे नॉर्म्स आम्ही त्याची अंमलबजावणी करणार असे जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात आणि कृषी मंत्री सुद्धा म्हणतात, मग माझं म्हणणं असं आहे की दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जे काही 8-7 फायदे होतात शेतकऱ्यांना त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की ताबडतोब कर्ज वसुली थांबते. तर ती कृषी मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केले की आम्ही अशा ज्या नोटिसेस आलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना आता कळवत आहोत की कर्ज वसुली थांबवून टाका म्हणून, है ना. ठीक आहे, तुम्ही हे केलं, चांगली गोष्ट, आम्ही याचं स्वागत करतो. दुसरं असं होतं की कर्ज वसुली थांबल्यानंतर कर्जाचं पुनर्वसन होतं. म्हणजे आता जे कर्ज घेतलेले आहेत त्याचे हप्ते पडतात आणि बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देतात ते पुढचं पीक तयार करण्याकरता, आहे की नाही. तर मग माझं असं मत आहे की तुम्ही जर दुष्काळ सदृश्य परिस्थिती मान्य केली आहे, तुम्ही त्या सगळ्या तरतुदी लागू करणार आहात, कर्ज वसुली थांबवत आहात, तर मग या बँकांना तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरता आदेश द्या, ताबडतोब कर्ज द्या. कारण काय आहे, मी याच्याकरता महत्वाचं म्हणतोय की यावर्षी यांच्या घोषणेमुळे 7-12 कोरा करू, 7-12 कोरा असं करू असं म्हणाले की नाही मुख्यमंत्री निवडणुकीच्या वेळेस, शेतकऱ्यांनी बँकांना कर्ज काही परत केलं नाही.
त्याच्यामध्ये बँकेचे डिफॉल्टर झाले. मग त्यांनी काय केलं, पेरणी करता मृगाची खरीपाची त्यांनी सावकाराकडनं कर्ज घेतलं, कृषी सेवा केंद्राकडनं उधारीत औषधं घेतली, बियाणं घेतलं, खतं घेतले. आता ते सगळे मातीत गेले आणि पाण्यानं सगळं होऊन गेलेलं आहे. आता त्यांना रबी तयार करायची आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. मग त्याच्याकरता त्यांना लागणारे बियाणं खतं ते काही उधारीत पुन्हा देणार नाही जोपर्यंत त्यांचे ते पैसे परत करत नाही. आता हे रब्बीचं ते तुम्ही आता जर कर्ज नाही दिलं, हे रब्बीचं ते मला वाटतं दिवाळीनंतर तुम्ही म्हणाल होतात की दिवाळीनंतर ही रब्बीची पेरणी सुरू होते, तर त्यांना म्हणजे साधारण दिवाळीपर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे, तर ते रब्बीचं पीक घेऊ शकतील पुढचं, ज्यांना घेता येणार आहे त्यांना. करेक्ट. ही जी आता मदत दिली 8,500 रुपयाची, ही जरी कमी असली तरी ही ताबडतोब जर त्यांच्या बँकेत खात्यात गेली तर त्यांना दसऱ्या दिवाळी करता काहीतरी मदत मिळेल ना. आणि जर पुन्हा कर्ज दिलं तर ते कर्ज घेऊन ते कृषी सेवा केंद्राकडे सावकाराकडे त्यांचं काही परत करतील आणि पुन्हा त्यांचे व्यवहार सुरू होतील आणि रब्बीचं पीक उभं राहील पुन्हा त्यांच्याकडे. आणि त्याचा फायदा आणखी काय होईल की जुनं जे कर्ज आहे त्याचे 3 हप्ते पडतील, ते पुढच्या खरीपामध्ये वसूल होईल. त्यातला 1 हप्ताच वसूल होईल जुन्या कर्जाचा. आणि आता जे नवीन कर्ज दिलेलं असेल ते सुद्धा पुढच्या खरीपामध्ये वसूल होईल. आहे की नाही? म्हणजे 1 वर्षाची मुदत मिळेल. आणि हे जे म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू पण योग्य वेळी करू, मग यांना सुद्धा, सरकारला सुद्धा, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा 1 वर्षाचा वेळ मिळेल ना. यांनी शेतकऱ्यांना गॅरंटी द्यावी की जुनं कर्ज आम्ही तोपर्यंत माफ करून टाकू, म्हणजे मग त्याच्यावर फक्त जे नवीन कर्ज आता मिळाले त्याचाच बोजा राहील. हो बरोबर. आणि केंद्राकडून साधारण किती मदत मिळते राज्यांना अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा? आता आम्ही पंतप्रधान मोदी अनेक राज्यांसाठी अनेक योजना जाहीर करतात, त्यांना मदत जाहीर करतात काही कोटी रुपयांची. तर आपल्याला अशी जी आत्ता परिस्थिती खूप वाईट आपल्या महाराष्ट्रात आहे, तर त्यांच्या केंद्राच्या नॉर्म्सप्रमाणे म्हणा किंवा त्यांच्या नियमांप्रमाणे आपल्याला ते किती देऊ शकतात महाराष्ट्राला मदत? मला माहिती अशी आहे की त्याच्या NDRFच्या फंड करता जवळपास 50,000 कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये करून ठेवलेली आहे. पण ती वाढवता येऊ शकते ना. असं म्हणतात ना की बजेटमध्ये जी आता आणीबाणी आली ती वाढत. आता समजा सीमेवर युद्ध सुरू झालं, पाकिस्तानचं युद्ध झालं आपलं, तर रक्षा मंत्रालयाचं बजेट वाढलं असेल तर वाढवलं असेल नक्की ते. मग आता ही आणीबाणी आहे ना एक प्रकारची. शेतकऱ्यांवर आसमानी संकट जे आहे ते तर सगळ्या देशांनी सहन करायला पाहिजे ना. त्यामुळे मला वाटतं ती वाढत येऊ शकते. आणि हे जे म्हणणं आहे ना की आमच्याजवळ पैसे नाही, मला असं वाटतं, मी देवेंद्र फडणवीसांचं याच्याकरता स्वागत करतो की ते म्हणतात की ते पैसे येतील तेव्हा येतील, आम्ही आमच्याकडनं व्यवस्था करून सध्या देऊ. मग द्या ना 13,600 रुपये प्रमाणे आणि वाढवून नंतर द्या. 2 हेक्टरचे 3 हेक्टरचे की 4 हेक्टर करा, पण हे कमी का करतात याचा तर्क आम्हाला समजून सांगायला पाहिजे, आहे की नाही? दुसरं, तुम्ही बाकीच्या गोष्टींकरता कर्ज घेता पण शेतकऱ्यांकरता देण्याकरता कर्ज घ्यायला तुम्ही मागे पुढे पाहता. याचा मला प्रश्न पडतो. आता बघा तुम्ही, मला 8व्या वेतन आयोगाचा विरोध नाही करायचा, पण आज देशामध्ये सगळीकडे 8व्या वेतन आयोगाची चर्चा आहे आणि 7व्या वेतन आयोगाचा बोजा मोदी साहेबांनी स्वतःही घेतला दिल्लीवर आणि सगळ्या राज्यांवरही ढकलला तो. माझी माहिती अशी आहे ताई की 7व्या वेतन आयोगाचा बोजा 1 लाख कोटीचा होता, 1 कोटी कर्मचाऱ्यांकडे. मला दुःख याचं होतं की मोदी साहेब एक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 6,000 देतात, जवळपास 60-70 कोटी रुपये दरवर्षी वाटतात, पण त्याची इतके ढोल वाजवतात. 10 कोटी शेतकऱ्यांना तुम्ही 60,000 कोटी देता आणि 1 कोटी कर्मचाऱ्यांना 1 लाख कोटी देता. किंवा आता 12 लाख रुपयाचा इन्कम टॅक्स झिरो करून टाकला. 12 लाख रुपयाचं इन्कम असणारे 1 कोटी लोक आहेत आमच्या देशामध्ये आणि त्यांना 1 लाख कोटी रुपये बजेट बंद दिले. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जर ज्यांचं 12 लाख इन्कम आहे त्यांच्याकरता 1 लाख कोटी बजेट बंद देता, तर ज्याचं तर सगळं वाहून गेलेलं आहे त्याच्याकरता जर 1 लाख कोटी रुपये महाराष्ट्रात कर्ज करून वाटले तर काय बिघडणार आहे? याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे, आम्हाला द्यायला पाहिजे. पण आता शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जात नाही. सरकारी कर्मचारी आहेत ते एकत्र येतात, ते एकत्र येऊन मागणी करतात, ते दबाव आणतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतात. पण शेतकरी एकत्र न आल्यामुळे कदाचित हे होत नसेल, त्यांच्या मागण्या मागे राहतात. बिलकुल बरोबर आहे. शेतकरी हा त्यांनी व्यवस्थितपणे विभागलेला आहे
हे आजचं नाही आहे. गोऱ्या इंग्रजांनी सुद्धा हेच केलं होतं. फूट पाडा आणि राज्य करा. मी जे म्हणतोय ना, मी काही नवीन सांगत नाही आहे. ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. मी वेतन आयोगाचा विरोध करत नाही, पण ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये प्रकरण 3चं पहिलंच वाक्य त्यांचं की शेतकरी कर्जबाजारी का होतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की गोऱ्या इंग्रज सरकारनं सरकारी कामगारांचे पगार वाढवून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना अखंड कर्जबाजारी केलेले आहे. हे ज्योतिबा फुल्यांनी म्हणून ठेवलेलं आहे आणि तेच सुरू आहे. इंग्रजांनी तेच केलं आणि आज सुद्धा तेच सुरू आहे. बरोबर आहे. आणखी एक मला असं विचारायचं होतं की आता तुम्ही म्हटलात की हे शेतकऱ्यांना आता मदत करणार आहेत 8,000 वगैरे, पण हे झालं शेतीचं, पण त्यांचं बाकीचं पण खूप नुकसान झालं आहे. म्हणजे त्यांची घरं वाहून गेली आहेत. मुलांना शाळा ज्या आहेत त्या शाळा एकदम नादुरुस्त झाल्या आहेत की मुलं आता शाळेत पण नाही जाऊ शकत. तर हे जे निकष असतात, म्हणजे दुष्काळ जाहीर करतात, टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करतील, तर त्या निकषात या बाकीच्या जे घटक आहेत आणि आपले शेतमजूर आहेत की आता शेतमजुरांना कामच राहिलं नाही. म्हणजे त्यांना सोयाबीन काढायचं काम राहिलेलं नाही, त्यांना कापसाचं काम राहिलेलं नाही, त्यांना कामच राहिलं नाही. तर मजुराच्या हातात अजिबात पैसाच येणार नाही आणि शेतमजुरांचीच पण संख्या खूप आहे. तर या ज्या महिला असतील की ज्या घराबाबत आता त्या म्हणजे रडवेल्या होऊन आपण रोज बघतोय की घरच नाही आहे राहायला, किंवा ही जी मुलं आहेत की ज्यांच्या शाळाच आता सुरू, तर ह्या निकषांमध्ये यांच्यासाठी पण काही मदत असते का? त्यांना पण असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा रोजगार हमी योजनेची कामं ताबडतोब सुरू करा असं याच्यामध्ये निकष आहे. आणि मी सतत तीच मागणी करतो आहे की याच्यामध्ये जनावरं वाहून गेलेली आहेत. गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या सगळ्या वाहून मेलेले आहेत. मी म्हणतो की त्यांना ज्याची 4 गायी गेलेल्या त्याला 4 गायी विकत घेऊन द्या ना बाजारात. पैसे कशाला जाहीर करता? 2 बकऱ्या गेल्या तर 2 बकऱ्या घेऊन द्या विकत. आणि ज्यांची झोपडी वाहून गेली आहे त्यांना ती झोपडी उभी करण्याकरता बरोबर पैसे द्या. PM आमचे म्हणतात की 2022 पर्यंत सगळ्यांना कॉन्क्रीटचं घर मिळणार होतं. कुठे आहे ते घर? मात्र त्याला युद्ध पातळीवर करा ना. जसं भूकंप आल्यानंतर केलं आपण तसं करा युद्ध पातळीवर त्याची तयारी. पण मला असं वाटतं निकष आहे हो. फक्त काय आहे की राजकीय इच्छाशक्ती पाहिजे पैसे खर्च करण्याची. समृद्धी महामार्गावर जर तुम्ही खर्च करू शकता किंवा आता तो तुळजापूरचा नवीन एक मार्ग काय करणार आहे त्याच्यावर खर्च करू शकता, त्याच्याकरता कर्ज घेऊ शकता. मी ताई तुमच्या माध्यमातून एक सांगतो, काय झालं आमच्या देशामध्ये, सरकार कोणाचंही असो, 90 पासून आम्ही जी नवीन आर्थिक धोरणं आणलेली आहेत की नाही, या 90च्या नवीन आर्थिक धोरणानंतर तर आमच्या देशामध्ये गाव आणि शहर यांच्यातलं अंतर हे प्रचंड वाढलेलं आहे. आणि जगामध्ये सुद्धा अशी एक फ्रेज आलेली आहे की रिच इज बिकमिंग रिचर अँड पुअर इज बिकमिंग पुअर. श्रीमंत होतोय आणि गरीब होतोय. 2006 मध्ये माझ्या गावातच प्रधानमंत्री मनमोहन सिंग आले होते आणि त्यांच्या समोर सुद्धा मी ही मांडणी केली होती. मी म्हटलं होतं की गावातल्या माणसांना पैसा तुम्ही जास्त द्या. मग तो पैसा देण्याचा मार्ग काय आहे, तर आमच्या मजुरांची मजुरी वाढवा. तेव्हा 6वं वेतन आयोग ताई होतं लागू व्हायचं, तर मी म्हटलं तेव्हा 6व्या वेतन आयोगावर एवढं वेतन वाढवू नका, पण त्या तुलनेत तर आमचं वाढवाल ना. आणि ते वेतन हिशोबातून शेतीमालाचे भाव जाहीर करा, ते बाजारात विकत घ्या. बाजारात आपोआप मिळणार नाही. आणि त्यांनी याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं होतं. बघा, जगातला इकॉनॉमिस्ट, देशाचा प्रधानमंत्री, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, येस आय अग्री विथ यू. मी दिल्लीला जाऊन कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतो आणि त्यांनी थोडं केलं होतं. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी 70,000 कोटी रुपयांची देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यांनी मनरेगा देशव्यापी केली. त्यांनी शेतीमालाचे भाव 28 ते 50% वाढवले. आम्ही कापसाचे शेतकरी आहोत ना, 2,000 रुपयाचा कापसाचा भाव 3,000 रुपये केला होता. एका वर्षात इतकी वाढ याच्या आधी नाही आणि नंतरही नाही. आणि नंतर काय झालं, UPA 2 मध्ये पुन्हा शहरी दबाव आणि त्या दबावामुळे पुन्हा तेच. आणि आज काय झालेलं आहे, मोदींच्या याच्यामध्ये 15 लाख कोटी रुपयाचं मोदी दरवर्षी कर्ज घेतात आहे, तुम्हालाही माहिती असेल. आणि इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं करतात आहेत. चांगले रस्ते, मेट्रो, बुलेट ट्रेन, विमानतळ चांगली, रेल्वे स्टेशन चांगले, हरकत नाही ना, आमचा विरोध नाही आहे, चांगला आहे, देश उभा राहतोय. पण मग 15 लाख कोटी रुपये कर्ज जर तुम्ही देशाला चमकवण्याकरता, इंडियाचा सुपर इंडिया करण्याकरता घेतात, पण दुसरीकडे ग्रामीण भागातला तुम्ही इथिओपिया, सोमालिया, आफ्रिकेचा भूकबरी देश का करतात? त्याला 5 किलो फुकट धान्यावर का जगवतात? माझी विनंती आहे
की त्यांनी आमच्याकरता सुद्धा 15 लाख कोटीचं कर्ज दरवर्षी आणखीन घ्यावं आणि ते ग्रामीण भागात पंप करावं ना. शेतीमालाच्या भावातनं C2+50%. स्वामीनाथनांना सुद्धा भारतरत्न दिलं, त्यांना स्वर्गात बरं वाटेल. मनरेगाची मजुरी वाढवून, ग्रामीण भागातली घरं बांधून, रस्ते बांधून, शाळा कॉलेजेस चांगले करून, ग्रामीण भागामध्ये स्वास्थ्याची व्यवस्था करून आणि 10 वर्ष करा बरं हे, आणि मग पाहू बरं आपला भारत पुन्हा स्वर्णभूमीचा भारत होतो की नाही. बरोबर. तर तुम्ही हे खूप चांगला आम्हाला खूप मार्गदर्शन करताय आणि खूप चांगलं सांगताय. तर मला परत त्या गोष्टीकडे यायचं आहे की आता मुख्यमंत्र्यांनी सगळे मदत जाहीर करणार आहे म्हणून सांगितलं, आता पंतप्रधान केंद्राकडनं जी येईल ती जाहीर करणार म्हणून सांगितलं, पण त्याच्यासाठी काही शासन निर्णय वगैरे काढावा लागतो का, की तोंडी आता ते आदेश देणार बँकांना आणि बँका ऐकतील? कारण मागल्या वेळेस आम्हाला असं मागल्या दुष्काळात असं आमच्या लक्षात आलं होतं की शासन आदेश गेला नाही, त्यामुळे जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाषणात सांगत होते की कर्ज वसुली होणार नाही, तरी शेतकऱ्यांकडनं कर्ज वसुली झाली, कारण खालपर्यंत बँकेकडे लेखी आदेश गेले नव्हते. तर अशीच परिस्थिती आत्ता पण येऊ शकते मला वाटतं. नाही, हा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीमधनं हा आदेश रिझर्व्ह बँकेला गेला पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेकडनं सगळ्या बँकेला गेला पाहिजे. तरच ते कर्जाचं पुनर्वसन करतील, तरच शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल. हे अत्यंत स्पष्ट आहे. आणि हे सगळं दिवाळीपूर्वी होऊ शकतं, ही सगळी यंत्रणा होऊ शकते. बघा, करायचं जर असेल ना तर सगळे करू शकतात. उद्योगपतींकरता जर हे एका दिवसात निर्णय घेऊ शकतात. मला तुम्ही सांगा हो, कोणत्याही उद्योगपतींनी कधी तो जो माल तयार करतो तो माल जगाच्या बाजारात स्वस्त असेल तर त्या मालावर आयात कर लावण्याकरता कधी आंदोलन केलं का कोणत्या उद्योगपतीने? मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही दिवसापूर्वी जेव्हा पेट्रोलचे भाव खूपच कमी आले, ते क्रूड ऑइलचे भाव जगाच्या बाजारात, तेव्हा प्लास्टिकचे भाव, पॉलिमरचे भाव जगात कमी झाले होते. ताबडतोब ऑर्डिनन्स काढून त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली गेली होती. आम्हा शेतकऱ्याला कशाला मारल्या जातो आणि आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन का करावं मला समजत नाही. याचं उत्तर मला सापडत नाही. आमच्या आमदार खासदारांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ज्याला जागतिकीकरण काय आहे, ग्लोबल पॉलिसीज काय आहेत, याचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आणि हे शेतकऱ्यांचं आता तुम्ही मला समजावून सांगितलं, पण आता शहरातले जे आहेत ना त्यांना आणखीन एक प्रश्न पडला आहे. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल सगळ्यांना कळवळ आहे, सगळ्यांना खूप आत्मीयता आहे, पण त्यांना आता वाटतं आहे की जर पीकच काही आलेलं नाही, म्हणजे कांद्याचं पीक नाही आलं आहे, सोयाबीन नाही, कापूस नाही, काही नाही, तर आता शहरात कांद्याचे भाव किती होतील, टोमॅटोचे भाव किती होतील, असा प्रश्न शहरवासियांना पण पडलेला आहे. नाही, बिलकुल बरोबर आहे. कांदा आणि टोमॅटोचे जर भाव वाढले समजा, तर नुसता कांदा नाही मिळाला किंवा टोमॅटो नाही मिळाले तर आपण मरत नाही ताई, है ना. श्रावण मासामध्ये, चातुर्मासामध्ये कांदा खाऊ नये असंच आपल्याला पुराणातनं सांगितलेलं आहे. पण कांद्यामुळे सरकार पडतात ना. अरे ते ठीक आहे, ते काय आहे, ते लालबहादूर शास्त्रींसारखी धमक नाहीये नेत्यांमध्ये. लालबहादूर शास्त्रींनी जेव्हा देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता, PL 40वर जगत होता, तेव्हा त्यांनी सोमवार करायला सांगितलं होता. हे नवीन पिढीला सांगण्याची गरज आहे. मला असं वाटतंय, मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो जो आपण चर्चेला नाही घेतला. या दुष्काळामध्ये किंवा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ याच्यामध्ये जेव्हा वातावरण बदलाची आपण चर्चा करतो ना, आणि जेव्हा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे खूप ढोल वाजवले जातात आहेत, माझी विनंती आहे की एक चांगली फसल बीमा योजना या देशामध्ये तयार करण्याची गरज आहे. 1 रुपयाला जी योजना होती ती का वापस घेतली, त्याचे ट्रिगर का बदलवले, याची तर्कसंगती नाही आहे. आणि मला काय वाटतंय की आता निसर्ग कोपणारच आहे. वातावरण बदलाच्या याच्यामध्ये सगळेजण कबूल करतात आहेत, म्हणजे नैसर्गिक संकट येणारच आहे आपल्यावर. मग एक चांगला क्रॉप इन्शुरन्स काढी तयार केला जात. आणि मी अशी मागणी करतोय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती प्रधानमंत्र्यांकडे जाऊन सुद्धा करावी की पीक विमा योजना ही युनिव्हर्सल करायला पाहिजे. आज जी काही प्रधानमंत्र्यांची फसल बीमा योजना ती त्यांच्या गुजरातमध्येच लागू नाहीये. अनेक राज्य सरकार ती लागू करत नाहीये, कारण त्याच्यामध्ये सगळं प्रीमियम जातं कंपन्यांकडे, जसं म्हणतात. युनिव्हर्सल पीक विमा योजना लागू करा. 100% प्रीमियम दिल्ली आणि केंद्राने द्यावं आणि त्याच्यामध्ये ट्रिगर बदलावेत नैसर्गिक संकटाचे. फळबागांकरता तापमानाचे निकष असावे, अतिवृष्टीचे निकष असावे. पीक कापणी केल्यानंतर शेतात पडून राहतं, त्याच्यावर जर पाऊस पडला, गारपीट झाली तर त्याचं नुकसान ते त्याच्यामध्ये असावं. आणि याच्या सोबत इन्कम सपोर्टचं सुद्धा टाकता येऊ शकतं त्याच्यामध्ये.
जे अमेरिकेमध्ये आहे म्हणतात. अच्छा. कसं ते की MSP पेक्षा जर बाजारात कमी भाव मिळाले तर बाजारात मिळणारा भाव आणि MSP याच्यातला जो भाव फरक आहे तो पीक विमा योजनेतून सुद्धा कॉम्पेन्सेट केला जाऊ शकतो. थोडं प्रीमियम वाढेल, सरकारने तो बोजा घ्यावा ना शेतकऱ्यांकरता, पण अशी काहीतरी तरतूद करण्याची गरज आहे अशी माझी नम्र विनंती. आता जे शेतकरी बोलतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही विमा काढलाय पण विमा कंपन्या आम्हाला विम्याचे पैसे देत नाही आहेत. म्हणजे ते काही ना काहीतरी अडचणी सांगतात त्याच्यात. तर काही जण असं म्हणतात की नैसर्गिक आपत्ती म्हणजे आता जी कोसळली अतिवृष्टी हे विम्याच्या निकषात येतच नाही, त्यामुळे हे कारण सांगून त्यांना विमा दिला जात नाही. तर त्याबद्दल बरोबर आहे. आता काय झालंय, आता यांनी काय केलं, जे ट्रिगर्स होते ते काढून टाकले सगळे. आता जो विमा आहे तो क्रॉप कटिंगवर आहे. क्रॉप कटिंगवर? हा, आता क्रॉप कटिंग झाल्यानंतर त्यांचं एक उंबरठा उत्पन्न असतं. मी अजून त्याच्यासोबत एक मागणी करतोय की या आज पीक विमा योजनेमध्ये मंडळ आहे, मंडळ म्हणजे 10 गावं वगैरे येतात त्याच्यात. मी असं म्हणतोय की आमच्या भारतात शेतकरी लहान लहान आहे, अमेरिकेसारखे मोठे शेतकरी नाही आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा पीक विमा होऊ शकत नाही. पण त्याचं युनिट गाव लहान करा ना, गाव स्तरावर किंवा ग्रामपंचायतच्या स्तरावर. आणि दुसरं, आता बरोबर बोलला तुम्ही, काल हा प्रश्न कृषी मंत्र्यांना विचारला गेला होता की आता क्रॉपच नाहीये तर क्रॉप कटिंग करून तुम्ही काय काढणार आहात, बरोबर की नाही? मग कसं काय पीक विमाचं आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता बोलतोय याच्यावर आणि विमा कंपन्यांना आम्ही कळवणार आहोत की आता क्रॉपच नसल्यामुळे क्रॉप कटिंगची काही हेच नाहीये, तर क्रॉप कटिंग केल्यानंतर जी नुकसानी होते ती आता झालेली आहे तर द्या त्यांना विमा, असं ते काल म्हणाले. पाहूया आता मिळतात की नाही मिळत. आणि यावर्षी असं सांगितलं जरी सरकारने तरी, कारण त्यांचे निकष आधीच असतात, तर ते विमा कंपनी ऐकतील असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की यावेळेस सरकार त्यांना दाबू शकतं. पण दुसरं तुम्हाला एक सांगतो की यावेळेस शेतकऱ्यांनी विमाच कमी काढलेला आहे. बर. कारण काय झालं की 1 रुपयाचा विमा यांनी विड्रॉ केला आणि 2% किंवा 5% जे प्रीमियम भरायचं होतं, शेतकऱ्यांचा विश्वास नसल्यामुळे ते त्याच्याकडे भरायलाच गेले. तर माझी माहिती अशी आहे की 40% सुद्धा शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही आहे. मला असं वाटतं की याच्यावर सुद्धा सरकारने फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की युनिव्हर्सल पीक विमा योजना ही केंद्र सरकारने जाहीर करावी आणि 100% प्रीमियम सरकारने भरावं. म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस जाऊन ऑनलाईन काही करायची गरज नाहीये, सरकारने ते करावं आणि सरकारने त्या शेतकऱ्यांचे पेरेपत्र पटवारी आणि रेव्हेन्यू इन्स्पेक्टरनं घेऊन बँका आणि इन्शुरन्स कंपनीला द्यावे. अच्छा. कारण तुम्ही आता अलीकडे गुजरातला गेला होतात आणि तिथे भुईमुग आता खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि पण सरकार काहीतरी एक सॅटेलाईट मार्फत त्याचे काहीतरी छायाचित्र काढते असं तुम्ही मला एक सांगितलं होतं, ते जरा आम्हाला सांगा ना परत. गुजरात काय झालं, यंदा गुजरातमध्ये सौराष्ट्राच्या भागात भुईमुगाचा पेरा खूप वाढलेला आहे, कापूस कमी झालेला आहे आणि यंदा तिथे एकरी उत्पादनही वाढणार आहे. तर मागच्या वर्षी जवळपास 40 लाख टन भुईमुग पिकला होता गुजरातमध्ये असं म्हणतात. यावर्षी तो 60 लाख टनापर्यंत त्याचं प्रोडक्शन होईल अशी तिथे ही आहे. आणि भुईमुगाला सुद्धा MSP मिळत नाही. 7,200 काही रुपये भुईमुगाची MSP आहे, ती सुद्धा मिळण्याची शक्यता नाही आहे. कारण पाम ऑइल, सोयाबीन ऑइल इतकं येत आहे आणि ते भुईमुगामध्ये मिक्स करून विकल्या जात आहे. त्याच्यामुळे तुम्ही शहरी लोकांना एक निरोप द्या की तुम्ही जो भुईमुगाचं तेल विकत घेता ते काही प्युअर भुईमुगाचं तेल नाही आहे, त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात पाम ऑइल आणि सोयाबीनचं तेल मिक्स आहे. कारण भुईमुगाचं प्युअर तेल हे 350 रुपये लिटरच्या कमी मिळू शकत नाही. आणि मी ही मागणी करतोय, ते ओळखणार कसं आम्ही ते सांगतो. ते जेव्हा तुम्हाला 180 आणि 200 रुपयाला मिळतं तेव्हा समजून घ्या की त्याच्यात पाम ऑइल आणि हे आहे. आणि ही परमिशन दिलेली आहे व्हेजिटेबल ऑइल म्हणून, याच्यावर वेगळं बोलता येईल आपल्याला. तिथे काय झालं, त्याच्यामुळे इथला शेतकरी भुईमुगाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला जातोय की आमची MSP मधली खरेदी करा. आणि कालच गुजरात सरकारने MSP मध्ये हे सगळं खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे. पण यांनी ऑनलाईन रजिस्टर केलं की सरकार काय करतंय, सॅटेलाइटने त्यांच्या शेतातले फोटो काढतंय आणि त्या फोटोमध्ये ते भुईमुगाचं पीक शेतात दिसत नाही. आणि म्हणून ते काय त्यांना निरोप देतात आहे की सॅटेलाइटच्या फोटोमध्ये तुमच्या शेतात भुईमुग दिसला नाही म्हणून तुमचं आम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल करून टाकलेलं. आता विचार करावं की त्या शेतकऱ्यांनी काय करावं.
पण आता इथे तर महाराष्ट्रात जे आता पंचनामे करणार आहेत अजून झालेले नाही आहेत ना, अजून सुरू होत आहेत, तिथे पण जर हा प्रकार केला की आता म्हणजे शेतात जाता येत नाही, सगळीकडे पाणीचे हे आहे, आणि जर सॅटेलाईटने हे असे पंचनामे सुरू केले तर हाच धोका महाराष्ट्रात पण होऊ शकतो का? होऊ शकतो. माझं काय मत आहे की आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ही खरीच फुल प्रूफ आहे का याचा अभ्यास करायला पाहिजे पहिले. आणि आपण आपल्या आरआय आहेत, पटवारी आहेत, कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, आणि वास्तविकता सगळ्यांना माहिती आहे ना, त्याच्यावर आधारित तुम्ही करा. आणि एक चांगली गोष्ट आहे काल केली की आम्ही आता एसीचं व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे सगळं बंद करतो आहोत. तर मी तर तुमच्या माध्यमातून अजून एक मागणी करतो की ज्या भागात थोडं काही पीक आहे, या वर्षी कोणत्याही पिकाला, सोयाबीन, कापूस असो, तूर असो, मूग, उडीद किंवा रब्बीतला हरभरा, MSP हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. आणि आम्ही आयात करून सगळे पाठवून ठेवलेले आहे. 3200 रुपयाचा ताई वटाणा आयात करून ठेवलेला आहे. 5000 रुपये मोझांबिक मध्ये तुरीचा भाव झालाय, 5000 रुपये क्विंटल, आणि ती 0% ड्युटीवर आयात होण्याची परवानगी आहे. कसं काय इथे MSP मिळणार 8000 रुपये? म्हणून मला असं वाटतंय की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि सगळा शेतमाल शेतकरी बाजारात आणेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तो जर व्यापारी MSP विकत घेऊ शकत नसतील, कारण मंदी आहे, ते घेऊ शकणार नाही, सरकारने तो सगळा माल विकत घेण्याची तयारी करावी. आणि नाही तर कालच मध्य प्रदेश सरकारने सोयाबीन करता भावांतर योजना जाहीर केलेली. त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही 4600 रुपये हा बाजार समितीतला कमीत कमी भाव जाहीर करतोय, आणि 5300 रुपये MSP आहे. तर 5300 रुपये आणि 600 यातला जो फरक आहे 700 रुपये, 728 रुपये, तो आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात देऊ त्यांनी सोयाबीन विकल्यानंतर. असं काहीतरी महाराष्ट्रात करायला पाहिजे ना. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रधानमंत्र्यांसोबत 6000 रुपयाला सोयाबीन विकत घेऊ असं जागोजागी विधानसभेच्या निवडणुकीत म्हटलेलं आहे. ही PM ची गॅरंटी आहे असं पंतप्रधान मोदींनी सुद्धा म्हटलंय. मग बाजारभाव जो असेल सोयाबीनचा 4600 आपण धरूया, त्याच्यावर 1400 रुपये तुम्ही जाहीर करा, आम्ही तुमचं जागोजागी सत्कार करू. आता दसऱ्यानंतर काहीतरी जाहीर होईल अशी आपण आशा करूया, आणि मग तेव्हा परत एकदा आपल्याशी आपण चर्चा करू की जे जाहीर झाले ते योग्य आहे की नाही. तुम्ही नवाकाळला एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नाही, मी आभारी आहे की तुम्ही माझी ही मन की बात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता मला संधी दिली. नवाकाळला खूप खूप धन्यवाद.